शिंदे साहेबांनी जरी राज्यमातेचा दर्जा दिला गोमातेला आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण आज राज्यमाताचा दर्जा देऊन सुद्धा हजारो गोमाता आज सुद्धा कत्तलखान्यामध्ये जातात. हजारो गोमाता. एक सांगू, त्या लोकांचं ठरलेलं आहे, टार्गेट आहे की या देश हा हिंदू धर्म जर संपवायचा असेल तर हिंदू धर्माची गोमाता संपली पाहिजे. कारण शास्त्राने 7 तत्व सांगितलेले आणि ते 7 तत्व जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत या देशाला धक्का नाही. आणि ते 7 तत्व म्हणजे पहिलं तत्व गोभीर. जोपर्यंत या देशातील गोमाता जिवंत आहे तोपर्यंत या देशाला कसल्याच प्रकारचा धोका नाही. म्हणून त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे की पहिली या देशातली हिंदू धर्माची गोमाता संपवायची. एक सांगू तुम्हाला, भाकड झालेली गोमाता 10,000 रुपयात ते लोक घेतात. किती? 10,000 रुपयात इकडे 10-15 त्याचे 80,000 रुपये करतात. ते माहिती तुम्हाला. कातड्याचा पैसा वेगळा, मांसाचा पैसा वेगळा, हाडाचा पैसा वेगळा. कातड्याचा पैसा, मांसाचा पैसा कसाही लोक घेतात आणि हाडाचा पैसा सगळा अतिरेकीला पाठवतात. म्हणून धर्माची फार मोठी हानी. आपण झोपलेलो आहोत. आपण फक्त आपल्याच कुटुंबाचा विचार करू लागलेलो आहे. आपलंच रक्त, आपलेच लेकरं, आपलेच मुलं, आपलेच काय सगळं. पण देशाचा, धर्माचा, गोमातेचा विचार करण कोण? म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या या भारतामध्ये 5,000 तहसील कार्यालय. किती?